कोल्हापूरमध्ये आयशर ट्रकची ट्रॅक्टरला धडक बसलेली आहे। कोल्हापूरच्या केरली भागात हा भीषण अपघात घडला। अपघातात ट्रॅक्टर चालक जखमी आहे, त्याच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। कोल्हापूरमध्ये हा अपघात घडलेला आहे। केरली भागात हा भीषण अपघात घडला। आयशर ट्रकची ट्रॅक्टरला धडक बसली आणि यामध्ये ट्रॅक्टर चालक जखमी झाल्याची माहिती मिळते, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल, सध्या काय प्रकृती म्हणते या ट्रॅक्टर चालकाची? गौरी, काल रात्री उशिरा ही घटना जी आहे ती घडलेली आहे। कोल्हापुरातल्या कोल्हापूर पन्हाळा रोडवरती रात्री हा अपघात झालेला आहे। भीषण असा अपघात म्हणावा लागेल। आयशरने जो ट्रक आहे कोल्हापूरच्या दिशेने येत होता, त्यानंच या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिलेली आहे आणि ही धडक इतकी मोठी होती की यामध्ये ट्रॅक्टरचे अक्षरशः 2 भाग देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। हा भीषण अपघातामध्ये ट्रॅक्टर चालक जो आहे तो मात्र गंभीर जखमी झालेला आहे। आपल्याला दृश्यांमध्ये देखील तो दिसतोय। मात्र त्याच्यावरती तात्काळ तिथल्या स्थानिकांनी रुग्णालयात पाठवून उपचार त्याच्यावरती सुरू आता असल्याचं पाहायला मिळतं। त्याची तब्येत देखील घटनास्थळी स्थिर होती। मात्र एक जोरदार अपघात जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळते। दृश्य इतकी करणारे ज्यामध्ये ट्रॅक्टरचे अक्षरशः 2 भाग झाले आहेत। खरं तर जो आयशर चालक होता तो मात्र त्या ठिकाणीच त्याला स्थानिकांनी पकडून ठेवलं आणि त्यांना खरं तर पोलिसांना देखील बोलवून त्याला ताब्यात देण्याचा प्रयत्न केला। मात्र ही रात्री घडलेली घटना आहे, त्यामुळे निश्चितच आहे ट्रॅक्टर चालक आता रुग्णालयामध्ये असून तो देखील आता त्याची प्रकृती देखील स्थिर असल्याची माहिती मिळते। गौरी, नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।